नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। ज्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो, ज्यांच्यावर अखिल भारताला गर्व आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत लिहिलेलं एक पुस्तक संताप आणणार आहे। शिवाजीचे उदात्तीकरण, पडद्यामागचं वास्तव या नावाने या पुस्तकात अनेक आक्षेपार्ह उल्लेख केले गेलेले आहेत। या पुस्तकाच्या शीर्षकामध्येच छत्रपती शिवरायांचा एकरी उल्लेख तर आहेच, पण त्याचबरोबर या पुस्तकातल्या अशा अनेक उल्लेखांबद्दल आपल्याला वानगी दाखल बोलता येईल की जे कानावर पडता क्षणीच तुमच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचेलच। या पुस्तकाच्या अनेक प्रती महाराष्ट्रामध्ये व्यवस्थितरित्या पसरवल्या गेल्या आहेत। हे सगळं करणारे वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशक तसंच लेखक आता मात्र वादापासून स्वतःला अलग ठेवू पाहतात आणि यावर सरकार ठाम भूमिका घेताना दिसत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा हा कट आहे, इतकं ठाम भूमिका राजकीय पक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीकडून घेतली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी का केली जाते, महाराजांची बदनामी सहन का केली जाते, महाराजांना विशिष्ट जाती धर्माच्या चौकटीतच का अडकवायचंय आणि कोणाला अडकवायचंय, महाराजांच्या बदनामीची शिक्षा काय असली पाहिजे, या आणि अशा अनेक प्रश्नांसह शिवजयंतीच्या पूर्वसंध्येवरची आजची चर्चा शिवाजी महाराजांच्या बदनामीचा कट। सुगावा प्रकाशनाच्या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची विविध वक्तव्य झाली। हे पुस्तक भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता असलेल्या शिवराय कुलकर्णींच्या हाती लागलं आणि त्यांनी त्यावर नोंदवलेले आक्षेप सगळ्यांसमोर आले। याबाबत राज्य सरकारची भूमिका काय हे अद्याप सुस्पष्ट होत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांवरील आणखी एक पुस्तक वादात सापडलंय। पुस्तकाच्या मुखपृष्ठावर महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय। इतकंच नाही तर या पुस्तकात छत्रपतींबाबत बदनामीकारक वक्तव्यांची मालिकाच असल्याचं भाजपाचं म्हणणं आहे। त्यामुळेच शिवाजीचे उदात्तीकरण, पडद्यामागचे वास्तव या पुस्तकावर बंदीची मागणी होतीये। या पुस्तकाचा हेतू शिवाजी महाराजांचा म्हणजे त्यांचं जे काही चारित्र्य आहे किंवा त्यांचं जे मोठेपण या देशामध्ये आहे ते कमी करावं, हा त्यामागचा मोठा हेतू आहे। पूर्ण पुस्तकभर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना पुस्तकभर दूषणे दिलेली आहेत। या सगळ्या लेखकावर, या प्रकाशकावर, सुगावा प्रकाशनाच्या प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी आणि या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी। या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक डॉक्टर विनोद अनावरत यांच्यासह सुगावा प्रकाशन संस्थेच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत असताना प्रकाशकांनी मात्र हात झटकलेत, तर सरकार कारवाईचा शब्द देत आहे। प्रकाशक म्हणून आम्हाला लिखाणाबद्दल काही मत व्यक्त करता येणार नाही की हे योग्य आहे का अयोग्य आहे। प्रकाशनाचं आमचं काम होतं, आम्ही केलं हे बरोबर आहे, पण खटकणाऱ्या बाबीविषयी काही सांगू शकत नाही आम्ही की ते योग्य आहे की अयोग्य आहे, का खटकतं ते आम्ही सांगू। हे सगळं लेखकानेच खुलासा याचा केला पाहिजे, एवढंच आम्ही याबद्दल सांगू शकतो। मी पुस्तक काही वाचलेलं नाही, पण शिवाजी महाराजांच्या संदर्भात जो कोणी लिखाण करत असेल आणि शिवाजी महाराजांची बदनामी होणारं लिखाण जर करत असेल तर त्या पुस्तकाला बंदीशिवाय पर्याय नाही, त्या पुस्तकावर बंदी घातलीच गेली पाहिजे। या वादानंतर महाराष्ट्रातलं सरकार शब्द कधी खरा करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज। या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी। पुण्यातून आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे शहर समन्वयक आनंद दवे, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे सुद्धा पुण्याहून आपल्या सोबत आहेत।
आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आपल्यासोबत फोनवरून आहेत. माझा पहिला प्रश्न या क्षणाला शिवराय कुलकर्णी यांना आहे. शिवराय कुलकर्णी, आपण ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या बद्दलचं हे वादग्रस्त पुस्तक वाचलं, तुमच्या रागाची परिसीमा किती होती? पुस्तक हातात पडल्याबरोबर त्याचं मुखपृष्ठ पाहिल्याबरोबर संताप येतो. मुखपृष्ठानंतर पहिलं पान उघडलं आणि पहिलं पान उघडल्याबरोबर त्याच्यावर प्रस्तावना देण्यात आलेली आहे. त्या प्रस्तावनामध्ये शीर्षक देण्यात आलेले आहेत आणि शीर्षक उपशीर्षक देण्यात, टायटल सब टायटल्स असे देण्यात आलेले आहेत. प्रकरणांचे धडे जे आहेत त्याचे नावं देण्यात आलेली आहेत. त्याच्यातलं प्रत्येक प्रकरणाचं प्रत्येक नाव पाहिल्यानंतर चीड क्रमाक्रमाने वाढत जाईल आणि या म्हणजे आपण सगळे कायदा मानणारे लोक आहोत. बरं, त्याच्यामुळे अंतर्मन जळत राहतं आतल्या आतमध्ये आणि स्वतःला लाज वाटते की ज्या छत्रपती शिवरायांमुळे आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आज या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आहे, त्या छत्रपतींच्या बद्दल ही भाषा की हिंदुत्वाच्या बाटलीमध्ये शिवाजी नावाची दारू, म्हणजे उल्लेख करताना देखील लाज वाटते आपल्याला. शिवाजी नावाचा बागुलबुवा कोणी मोठा केला, शिवाजी नावाचा फुगा कोणी फुगवला, शिवाजी कसे खंडणीखोर होते, रयतेचा खरा राजा कोण, शिवाजी की औरंगजेब, औरंगजेबच रयतेचा राजा कसा होता, हे सगळे त्याचे टायटल्स आहेत. आणि औरंगजेब हा शिवाजीपेक्षा कसा महान होता, महाराजांपेक्षा कसा महान होता, आणि हे त्या लेखकाने 60 पानं खर्च करून लिहिलेलं आहे. बर, त्याच्यामुळे प्रत्येक वाक्याकडे मी तर असं म्हणेन की 180 पानांचं जे पुस्तक आहे, बर, त्या 180 पानांच्या पुस्तकामध्ये दुसऱ्याचं कोणाचं जे काही कोट केलं आहे त्यांनी महाराजांविषयी तेवढंच चांगलं आहे. बाकी सगळं या लेखकांनी लिहिलेलं या अत्यंत विकृत, अत्यंत म्हणजे त्याला ठीक आहे. काय म्हणता येईल, घृणास्पद असं सगळं लिखाण. ठीक आहे. शिवराय कुलकर्णी, आपली प्रतिक्रिया पोहोचली आहे. मी थोडंसं आपल्याला थांबवतो, आबासाहेब पाटलांकडे जातो पटकन. आबासाहेब पाटील, आपण हे बरेचसे उल्लेख ऐकले असतील, फोनवरून आपल्यापर्यंत पोहोचले असतील. त्या उल्लेखांचा पुनरुच्चारही करू नये इतका राग एखाद्याला यावा, पण हे पुस्तक महाराष्ट्रात आरामात वितरित होतंय आणि या कानाची त्या कानाला खबर सुद्धा लागत नाही. आबासाहेब पाटील, काय चाललंय? प्रसादजी, याबाबत मागच्या वेळेला सुद्धा आपल्या चॅनलवरती चर्चा झाली होती की महाराष्ट्रामध्ये सध्या एक असा विशिष्ट गट तयार झालेला आहे, त्याची जी मानसिकता आहे त्याच्या पाठीमागे फार पॉलिटिकल लॉबी सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि एक जातीवादी गट एकत्र येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी प्रसारित करायचं काम करतंय की सोशल मीडियाच्या माध्यमातून आता फेसबुक, व्हॉट्सअपचा उल्लेख होताच, त्याच्यात सुद्धा वेगळ्या पद्धतीने करणं काम चालू आहे आणि ते कधी सापडत नाहीत. दुसरा मुद्दा, ही एक आता दुसरी ॲक्टिव्ह लॉबी आहे की लेखक म्हणून त्या ठिकाणी आणलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या लेखकाला सगळं प्रोटेक्शन द्यायचं, सगळ्या मोठ्या पद्धतीने लिखाण करायला लावायचं, प्रसिद्धी करायला लावायची आणि पुन्हा समाजामध्ये तेढ निर्माण झाले पाहिजेत. आणि ही पुस्तकं बाजारात आणून कोणतरी एका विशिष्ट धर्मातील लोक अशा पद्धतीचं हे काम करणं काम सुरू आहे. आणि माझं त्या लोकांना आव्हान आहे, तुमचं राजकारण जरी किती मोठं असलं तरी 350 वर्षापूर्वी या छत्रपतींनी या भूमीवरती राजकारण करून दाखवलेलं आहे आणि त्या छत्रपतींचे मावळे आम्ही आहोत, एवढं विसरू नका. अगदी. आबासाहेब पाटील, तुमची ही भूमिका थोडा वेळ थांबवतो. मला पटकन आपल्या सोबत दत्ता शिर्के शिव अभ्यासक आहेत, त्यांचा उल्लेख मगाशी करायचा राहिला. मी आता आपल्याला सगळ्यांनाही त्याची आठवण करून देतो की आपल्या सोबत असलेल्या दत्ता शिर्केंना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. दत्ता शिर्के, छत्रपतींच्या बाबतीत वारंवार वाद निर्माण होतात, पण आता आबासाहेब पाटील आणि शिवराय कुलकर्णींनी जे दोन महत्वाचे उल्लेख केले तिकडे तुमचं लक्ष वेधतो. पहिली गोष्ट अशी की शिवरायांच्या बद्दलचे विनाकारण वादग्रस्त उल्लेख ठरवून करण्याच्या मागे एक विशिष्ट रचना कार्यरत आहे. शिव अभ्यासक या नात्यानं ही रचना तुम्हाला कधी जाणवली का आणि ती थांबवता येणं आता शक्य आहे असं वाटतं का? बिलकुल याच्या मागे रचना आहे, कारण हे जाणून बुणून केलं जातं. ज्या राजांनी कधी जातीभेद मानलं नाही, जातीला कधी महत्व दिलं नाही, अशा राजाला त्या जातीमध्ये त्या जातीच्या चौकटीत मांडलं जातं. माझ्याजवळ हे पुस्तक आहे,
या पुस्तकाबद्दल कंप्लेंट केलेले आहे, पण याच्यावर काही दखल घेतल्या जात नाही. मग हे छत्रपतींची आपण जी शिवजयंती साजरी करतो कशाला केली पाहिजे? एक तर तुम्ही छत्रपतीला माना, आणि मानत असाल तर हे असे वादग्रस्त लिखाण करणाऱ्या लोकांना ताबडतोब अटक केली पाहिजे, त्यांना फटके मारले पाहिजे, अशा प्रकारचं कार्य केलं पाहिजे. हे सरकार आहे की काय आहे? मग छत्रपतींना तुम्ही मानता तर मग अशा पुस्तकांचं लिखाण कसं होतं? याची ही पहिली आवृत्ती नाही आहे, याची ही चौथी आवृत्ती आहे, तिसरी आवृत्ती आहे. अगदी मग असं होत असताना दत्ता शिर्के, हा असं काय अत्यंत घडतं? गंभीर सरकार काय झोपा काढतं स्वरूपाचा काय? एक आक्षेप आणि आपण हे नोंदवत सगळं आहात घडून आणलं की जातं. पुस्तकाच्या 4 आवृत्त्या निघतात आणि आपल्याला कळत नाही. याचा अर्थ मग मला पुढचा प्रश्न आपल्यासोबत संतोष शिंदे आहेत, त्यांना विचारायचा आहे. संभाजी ब्रिगेडचे ते कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. संतोषजी, याचा अर्थ छत्रपतींच्या बदनामीची सुरू असलेली मोहीम ही इतक्या बिनबोभाट महाराष्ट्रात चालावी आणि आपण ती चालू द्यावी? संतोष शिंदे, माझा प्रश्न आपल्याला ऐकायला आलाय? काही तांत्रिक कारणांमुळे आपला संवाद त्यांच्याशी आता होत नाहीये. मला वाटतं आनंद दवेंनी प्रश्न ऐकला असेल, ते उत्तर देऊ शकतील या विषयाचं. कारण घटना पुण्यात घडली, पुस्तक जन्माला पुण्यात आलं आणि पुण्यातून या प्रकारच्या वादाची एक फोडणी आपोआप अत्यंत शांतपणे महाराष्ट्रभर पसरत राहिली. आनंद दवे, आपण उत्तर द्या. निश्चितच प्रसादजी, सगळंच शोकांतिका असं म्हणू शकतो आपण एका वाक्यात. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा शोभा साठेंनी एक लेख लिहिला होता संभाजीराजेंवर, त्यावेळेस सुद्धा आपल्याच चॅनलवर ही चर्चा झाली आणि ह्या पुस्तकाचा मी उल्लेख तेव्हाही केला होता की अशी पुस्तकं बाजारात आहेत ज्यांच्यावर बंदी आणली पाहिजे. त्याच्या आधी 1 वर्ष आधी आम्ही बंदीची मागणी केलेली आहे. पण ही पुस्तक जेव्हा आम्ही सर्च करत होतो तेव्हा सोगामावाले म्हटले होते आमच्याकडे पुस्तक उपलब्ध नाहीये, लेखकाशी आमचा संपर्क झाला नाही. ऑनलाईन सुद्धा आम्ही पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न केला, मग तसं त्यावेळेस उपलब्ध झालं नाही. शिवरायांना उपलब्ध झाल्यामुळे खरंच चांगलं झालं की आणखी त्याच्यावर एक ठोसपणे आपल्याला कारवाई करता येईल, पुस्तक लोकांच्या समोर ठेवता येईल. पण सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये जर कोणी तक्रार केली असेल तर ती आम्ही केलेली होती. पहिलं. दुसरं, ह्या पुस्तकाची 4 आवृत्ती निघतात. पण याच्यातून आनंद दवे आपल्याला काय सुचवायचंय? तुम्ही तक्रार केली पण तुमच्या हातात पुस्तक नव्हतं. शिवराय कुलकर्णींना ते पुस्तक मिळालं आणि आता त्या पुस्तकाच्या सार्वजनिकतेमुळे या संपूर्ण प्रकरणाचा गंभीरपणा समोर आलेला आहे की छत्रपतींच्या बदनामीच्या मागचा हा कट किती खोलवर रुजलेला आहे आणि कोण करतोय तो. अगदी आनंद दवे, अगदी बरोबर आहे. मी तेच सांगतो तुम्हाला, ऑनलाईन जे कंटेंट दिसत होते त्याच्यावरून आम्ही ती तक्रार केली होती. पहिलं. दुसरं, हे काय पहिलं पुस्तक नाहीये असं. शिवाजी कोण होता हे पण एक पुस्तक उपलब्ध आहे पानसरेंचं, त्याच्या विरोधात सुद्धा काही कारवाई झाली नाही. ती पुस्तकं आता रस्त्यावर सरस मिळतात. त्यामुळे समस्त शिवप्रेमींची आता नैतिक जबाबदारीच आहे माझं असं म्हणणे की पुस्तकं विकणारा असो, छापणारा असो, प्रकाशकांना त्याची जबाबदारी टाळता येणार नाही. मला काय माहिती, लेखकांनी आपण जबाबदारी टाळता येणार नाही असं म्हणतात. याच संदर्भात प्रकाशकांनी थोड्या वेळापूर्वी काय विधान केलं ते आपण ऐकलं. शिवराय कुलकर्णींना माझा पुढचा प्रश्न आहे. शिवराय कुलकर्णी, प्रकाशक या संपूर्ण प्रकरणातून स्वतःला वेगळं करू इच्छित आहेत. त्यांनी असं सांगितलं, जे जे काही वाद आहेत त्यातलं जे जे काही खटकतं आहे त्यावर लेखकानं खुलासा करावा. इतकी बोटचेपी, त्याचबरोबर स्वतःची अंगचोर भूमिका प्रकाशक घेऊ शकतो का? तरी त्यांचं वक्तव्य आता ऐकलं, मी पण त्या विषयाला हात घालणार होतो. मुळामध्ये ही सगळी बदमाशी लेखकाची जेवढी आहे तेवढीच प्रकाशकाची देखील आहे. प्रकाशक याच्यातून अंग झटकू शकत नाही. प्रकाशक म्हणेल माझ्याकडे त्यांनी आणून दिलं आणि मी छापलं, असं होत नसतं. कोणी काही आणून दिलं तुम्ही छापाल का? तुमची काही जबाबदारी आहे की नाही? प्रकाशक म्हणून तुमची जबाबदारी असते, सर्व हक्क तुमच्या स्वाधीन असतात आणि तुम्ही नाकारून बसू शकता. दुसरा भाग असा आहे की या प्रकाशकाचा, आता मला तर या प्रकाशकांचा काही परिचय नाही, कालपर्यंत प्रकाशक कोणात हे मला माहित देखील नव्हतं. पण काल या प्रकरणाची पत्रकार परिषद झाल्यानंतर मला जी माहिती सगळ्या महाराष्ट्रातून मिळते आहे, सगळे लोक बोलतायत हे जे विलास वाघ आहेत, हे विलास वाघ या सगळ्या एका विशिष्ट कंपूसोबत काम करणारे आहेत. त्यांनी अनेक प्रकारची अशी पुस्तकं याच्यापूर्वी छापलेली आहेत की ज्या सगळ्या, म्हणजे आता मला एका माझ्या मित्रांनी, ज्याचा मराठा समाजाशी आणि शिवधर्माशी देखील काही संबंध नाही, त्याचा मला मेसेज आलेला आहे. त्याने मला फोटो काढून पाठवला की याच प्रकाशक महोदयांनी यापूर्वी शिवधर्मावर एक पुस्तक काढलं आणि शिवधर्म हा कसा वाह्यात आहे, कसा चुकीचा आहे, त्याच्यामध्ये देखील छत्रपती शिवरायांवर टीका केलेली आहे.
त्याच्यामध्ये देखील मराठा समाज, याचा ब्राह्मण अर्थ समाज याचा यांच्यावर अर्थ टीका शिवराय केली आहे. कुलकर्णी मग एक सुस्पष्ट होतो की संबंधित प्रकाशक हे एकदा नाही वारंवार अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. मला पुढचा प्रश्न या निमित्तानं मग आता शिव अभ्यासक असलेल्या दत्ता शिर्केंना विचारायचा आहे. दत्ता शिर्के, एखादी व्यक्ती वारंवार एखादी गोष्ट करते आणि ती जर समजा कायदे भंगाची असेल तर संबंधित व्यक्तीला सराईत गुन्हेगार म्हटलं जातं. या प्रकरणामध्ये या प्रकाशकाला काय म्हणायचं? छत्रपतींची बदनामी करण्याचा त्याचा पहिला प्रयत्न हा नाही. हे असे अनेक प्रयत्न आहेत आणि ते उघडकीस सुद्धा येत आहेत, मात्र त्याच्यावर अद्याप कारवाई झालेली आपल्याला दिसत नाहीये. नाही नाही, हे बरोबर आहे. याच्यामध्ये आता यांनी म्हटलं की हे पुस्तक उपलब्ध नाही आहे. हे एल्गार परिषदच्या वेळेस त्या एल्गारच्या तिथे स्टॉलवर हे पुस्तक विक्रीला होतं. मग काय म्हणाल? पांडुरंगजी बलकवडे हे इतिहासकार आहेत, त्यांनी हे पुस्तक तिथे घेतलेलं आहे. या पुस्तकाबद्दलची तक्रार यापूर्वी पण केलेली आहे, पण त्याच्यावर भाजप सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. आणि दुसरं, आता जे हे म्हणतात आहे की हे पुस्तक नाही, आम्हाला काही माहित नाही, या सगळ्या गोष्टी ज्यांना माहित आहे यांना हे अशा प्रकारचे पुस्तकं मार्केटमध्ये आणून महाराजांची बदनामी करायची आहे, आपली पब्लिसिटी निर्माण करायची आहे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे की खरोखर हे राजे होते की नव्हते. एखाद्याला समजा हे पुस्तक असं एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये पडलं आणि त्यांनी वाचलं तर त्याच्या बालमनावर काय परिणाम होईल याचा विचार संपूर्ण महाराष्ट्र अगदी दत्ता शिर्के हा एक फार महत्वाचा विषय आहे, कारण तुम्ही बालमनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीची आजवरची कोरली जाणारी प्रतिमा बदलण्याचा हा प्रयत्न आहे. इकडे चर्चा आणली, फार बरं झालं या निमित्तानं. शिवराय कुलकर्णी याचं उत्तर मी वेगळ्या माणसाकडून घेईन, पण दत्ता शिर्केंनी उपस्थित केलेला मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे की या पुस्तकाच्या संदर्भातली तक्रार यापूर्वी झाली, तेव्हाच्या सरकारांनी काय केलं याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि आत्ताच्या सरकारांकडून काय अपेक्षित करायचं त्याचं उत्तर आनंद दवे देतील. आधी शिवराय कुलकर्णी. नाही, मला असं वाटतं की मला याची काल हे पुस्तक माझ्या हातात पडलं, याची पार्श्वभूमी काय आहे, याच्यावर कोणी तक्रारी केल्या की याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. एक 12-15 तासाच्या अवधीमध्ये हा सगळा तपास घेत असताना जे तपशील आता दत्ताजी शिर्के इथे मांडतायत ते तपशील मला प्राप्त झालेले नाही. त्याच्यामुळे मोगम राजकीय उत्तर देण्याचा हा विषय मी समजत नाही. याचं कारण असं आहे की राजकीय पक्षांच्या भूमिका, राजकीय पक्षांचं राजकारण बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतक्या घाणेरड्या भाषेत जर ते असेल तर त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. त्याच्यावर आपण शांत बसता कामा नये या हेतूने कालपासून मी या विषयाला सुरुवात केली. त्यामुळे या तपशिलांवर मी बोलू शकत नाही. पण आता पक्षीय भूमिका बाजूला ठेवून तुम्हाला तुमची वैयक्तिक शिवप्रेमी या नात्यानं भूमिका मांडायची आहे, पण हे इतकं सहज नाही. शिवराय कुलकर्णी, तुमच्या नावात शिवराय आहे हे आपल्याला विसरता कामा नये. आनंद दवे, विद्यमान स्थितीमध्ये आता तुमचं सरकार कार्यरत आहे. छत्रपतींच्या नावानं आलेलं हे सरकार, छत्रपतींना सर्वोच्च स्थानी आदरस्थानी मानणारं हे सरकार, आणि त्यांच्या कार्यकाळात हे पुस्तक अजूनही विक्रीला उपलब्ध आहे. आनंद दवे, काय करणार आजच्या दिवसापासून? नाही, निश्चितच या पुस्तकावर नव्हे अशा प्रकारच्या कोणत्याही लेखावर बंदी आणली गेली पाहिजे. एक पुस्तक छापून बाहेर येतात, जशी चित्रपटाला एक सेन्सॉर असतं तसं पुस्तक प्रकाशन बाहेर यायला सुद्धा एक सेन्सरशिप असावी, असं आम्ही मागच्या वेळेस याच पुस्तकाच्या निमित्ताने मागणी केली होती. परत एकदा मी माननीय गृहमंत्र्यांशी संपर्क करतो आणि लवकरात लवकर अशा प्रकारचं काही करता येईल ते बघू. सरकार कोणाचंही असतो, आपण तात्पुरता पक्षीय मतभेद बाजूला ठेवू, भाजपचं, सेनेचं, आघाडीचं, मग सरकार कोणतेही असलं तर महाराष्ट्र नव्हे देशामध्ये शिवरायांविषयीची प्रतिमा एकसारखीच आहे, त्यांच्याविषयी आदर एकसारखाच आहे. अगदी आनंद दवे, हा फार दुसरा महत्वाचा मुद्दा आपण आणलात आणि त्याच प्रकारचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी दत्ता शिर्केंनी पण केला होता. आबासाहेब पाटील, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बालमनावर छत्रपतींच्या पराक्रमाचे अनेक किस्से कोरलेले आहेत आणि तीच लहान मुलं पुढे जाऊन छत्रपतींच्या आदर्शाला अनुसरून जगण्याचा प्रयत्न करतात. पण दुसऱ्या बाजूला हाच संस्कार पुसण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतो. हा कोण करतो हा प्रकार? एल्गार परिषदेच्या बाबतीत इतकी चर्चा होते, त्या एल्गार परिषदेमध्ये जर छत्रपतींच्या बदनामीचा असा दस्तावेज विक्रीसाठी उपलब्ध असेल तर एल्गार परिषदेचे हेतू काय याची चर्चा व्हायला हवी का आबासाहेब?
नक्कीच व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्या पाठीमागे हे सजासजी होत नाही. आज 4थी आवृत्ती आहे, तो लिहिणारा कोण आहे, छापणारा कोण आहे किंवा पब्लिश करणारा कोण आहे, ह्याला आर्थिक पाठबळ कोणी दिलेलं आहे की हे एका माणसाने लिहिलेलं पुस्तक नाही आहे. ह्याच्यामध्ये सगळी टोळी असणार आहे त्याच्यामध्ये, आणि हे सगळे लोक बसून ह्याच्यामध्ये काय छापायचं, कशा पद्धतीनं आणायचं. छत्रपतींना या देशभरामध्ये ना जगभरामध्ये छत्रपतींची मान्यता आहे आणि संपूर्ण जगामध्ये छत्रपतीचा इतिहास वाचला जातो. वेगवेगळ्या विभागामध्ये संशोधन केलं जातं आणि हे सहज असं कुणी एखादा लेखक लिहितो, त्याची विकृती असेल, मनोविकार झाला असेल त्याला किंवा मनोरुग्ण असेल, असा प्रकार नाहीये. हे ठरवून करणारे मनोरुग्ण आहेत. अगदी, आणि म्हणूनच आपण या विषयाला कट असं म्हटलेलं आहे. ही एक पद्धतशीर रचना आहे, याचा उल्लेख वारंवार या चर्चेमध्ये येतोय. आबासाहेब पाटील, मला याच संदर्भात तुमच्याकडे असलेली माहिती जाणून घ्यायची आहे. कोण माणसं आहेत जी महाराजांची महाराष्ट्रात बदनामी करतायत? बर, तर नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल पाठीमागच्या वेळेला सुद्धा डायरेक्टली आता काही घटना घडतात, त्याच्यामध्ये असे सगळे संदर्भ समोर आलेले आहेत की एखादा विषय मीडियामध्ये एखाद्या महापुरुषाबद्दल टाकून द्यायचा आणि मग पुन्हा मग त्याच्यावरती वादग्रस्त चर्चा करायला लावायची. अशा पद्धतीच्या अनेक घटना घडतात. तर ते सहजासहजी होत नाही. किंवा एखादा व्हिडिओ तयार करायचा, तो टाकून द्यायचा, आणि ही लोक सापडत नाहीत. किंवा ज्या गुन्हे दाखल झाले किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणारे म्हणून ह्यांना आता माहिती. आबासाहेब पाटील, आपण असं म्हणता आहात की ही माणसं सापडत नाहीत. मला शिव अभ्यासक दत्ता शिर्केंना विचारायचं आहे. दत्ता शिर्के, महाराष्ट्राच्या पाठीच्या कण्याला झालंय काय की छत्रपतींच्या बदनामीची माणसं सापडू नयेत, आणि दुसऱ्या बाजूला याच प्रकारचा आरोप लावून ठराविक माणसांना मात्र या महाराष्ट्रात अधिकाधिक त्रास दिला जावा? ही दुहेरी भूमिका कशी असू शकते छत्रपतींच्या बदनामीबाबत? हे सगळं जाणून बुजून असतं. कोणी जाणता राजा म्हणतं, कोणी त्यांची तुलना करतं, आणि कोणी असं बदनामीकारक पुस्तक छापतं. पण याच्यावर कोणीच काही बोलत नाही. सगळेजण या महाराजांच्या नावाने राजकारण करताय आणि त्याच्या पलीकडे त्यांना महाराजांची काही लेणं देणंच नाहीये. कारण मला सांगा, एवढं पुस्तक आलं, याच्यावर गदारोळ झाला, हे झाल्यानंतर ते म्हणतात की आम्ही बघू, काय करू. ताबडतोब या अशा पुस्तकांवर बंदी आली पाहिजे. अशा लोकांना पकडल्या गेलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे नोंदवले पाहिजे, आणि गुन्हे पण चांगल्या मोठे गुन्हे असले पाहिजे की जेणेकरून याच्यानंतर पुढचा कोणी जो आहे तो अशा प्रकारचं पुस्तक छापणार नाही. ही भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका घेतली पाहिजे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला आनंद दवेंना विचारायचं याबाबत. आनंद दवे, आत्ताच्या घडीला सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य आपण ऐकलं. विजय वडेट्टीवार म्हणतात की जर बदनामी असेल तर करू कारवाई. या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा? नाही, खरं लगेच आपण अर्थाचा अनर्थ नकोय करायला. त्यांनी कदाचित ते पुस्तक वाचलं नसेल किंवा आजच त्यांच्या कानापर्यंत आलं असेल. ते एक मंत्रीपदावर असल्यामुळं त्यांनी स्वाभाविक थोडंसं एक बॅलन्स वाक्य वापरलं असेल, पण त्याच्यामुळे लगेच त्यांच्यावर आरोप करण्यासारखी परिस्थिती नाहीये. मी त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करतो. आज गृहमंत्र्यांशी संपर्क करायचा प्रयत्न करतो. लवकरात लवकर निकाल लावण्याचा याविषयी चर्चा करू. पण मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणी याविषयी दुमत असेल किंवा कोणी विरोध करेल की अशा पुस्तकावर बंदी आणू नका. हे असेल, याच्यामध्ये एवढी काळजी का घेतल्या जात आहे? शोभा साठेंचं पुस्तक असेल संभाजी महाराजांवर, फक्त शिवाजी महाराज नाही, बाबासाहेब असतील, सावरकर असतील, संभाजीराजे असतील, कोणत्याही ऐतिहासिक पुरुष असेल त्याच्यावर बंदी आणलीच पाहिजे. आनंद दवे, दत्ता शिर्केंचा प्रश्न ऐका. दत्ता शिर्के तुम्हाला विचारतायत की इतकं ताक फुंकून पिण्याची भूमिका का? मला तेच म्हणायचं, एवढी भूमिका जास्त चांगलं देऊ शकतील. पण आमच्या भावना अतिशय स्वच्छ आहेत आणि तीव्र आहेत. लवकरात लवकर पुस्तकावर बंदी आणा. मी त्यांची भूमिका नाही, मी त्यांची बाजूच घेत नाही अजिबात. ठीक आहे, आपण एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय आणि याच संदर्भातली चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात.
नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण थेट जातोय भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. शिवराय कुलकर्णी, या चर्चेच्या या भागाची सुरुवात आपण करताना मला थेट तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा प्रकारच्या बदनामीच्या कटाच्या माध्यमातून महाराजांची प्रतिमा एका विशिष्ट जातीची आणि विशिष्ट धर्माची बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? प्रसादजी, खूप महत्वाचा विषय मला असं वाटतं त्यातला हाच आहे. हा प्रश्न अत्यंत या चर्चेतला महत्वाचा प्रश्न आहे, विषय आहे. एक तर या म्हणजे मगाशी जो तुम्ही उल्लेख केला की इनोसंट असल्यासारखं दाखवलं त्यांनी, प्रकाशकांनी, विलास वाघ यांनी. मुळात विलास वाघ, प्रकाशकाची जर काही जबाबदारी नसेल तर विलास वाघ सत्कार कसा स्वीकारतात? यांनी फार समाज प्रबोधन केलं आहे, म्हणून यांचा आता या 2 वर्षामध्ये केव्हा तरी न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार केलेला आहे की समाज प्रबोधनाचं काम करतात म्हणून. तर समाज प्रबोधनाचं काम म्हणजे हे या पद्धतीचं काम. आता या पुस्तकामध्ये अगदी स्पष्टपणे तो लेखक ठिकठिकाणी मांडतो आहे. म्हणजे काय त्या डोक्याच्या, विकृत डोक्याचा प्रताप आपण म्हणजे कसा तो सांभाळावा. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना, त्या लेखकाचं म्हणणं की छत्रपती शिवाजी महाराजांना चातुर्वर्ण्य मान्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शब्दात, सांगतो लेखकाच्या शब्दात, की महारा मांगांचा वापर फक्त सरकारसाठी, आपल्या सत्तेसाठी करून घेतला. त्यानंतर ब्राह्मणांनी ही जी प्रेरणा घेतली शिवाजीला नायक मानण्याची, ही महात्मा फुलेंपासून घेतली. शिवाजी महाराज जर या देशाचे किंवा या राज्यातले नायक मानतात सगळेजण, तर त्यांना नायक मानण्याची प्रेरणा या समाजाने, मराठा समाजाने असेल, ब्राह्मण समाजाने असेल, ती कोणापासून घेतली तर ती फुलेंपासून घेतली. महात्मा फुले त्यासाठी कारणीभूत आहे. आणि महात्मा फुले हे एक पहिले असे व्यक्ती आहेत की ज्यांनी औरंगजेबाला खलनायक ठरवलं, मोगली सेनेला खलनायक ठरवलं. म्हणून मग आता औरंगजेबाची प्रतिमा तशी झाली. अन्यथा खऱ्या अर्थाने रयतेचा राजा औरंगजेब होता आणि सगळे मराठा सरदार जे होते, सगळे ब्राह्मण जे होते, हे शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेबांना जास्त मानत होते, असं या लेखकांनी या पुस्तकात नमूद केलेलं आहे. अच्छा, आता मुद्दा लक्षात येतोय. याचा अर्थ काय आहे? याचा 2 प्रकारे अर्थ निघतो. पहिला मुद्दा यात असा निघतो की छत्रपती शिवाजी महाराजांना एका विशिष्ट धर्माचे प्रतिनिधी म्हणूनच समोर आणायचं आणि त्याचबरोबर त्यांची प्रतिमा एका विशिष्ट जातीपुरती मर्यादित करायची. आबासाहेब पाटील, तुमच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे. या कारणानं हा तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण मराठा समाजाचं नेतृत्व करता. या पुस्तकात एका बाजूला मराठा समाजाची बदनामी तर आहेच, पण आपल्या राष्ट्रपुरुषांच्या बदनामीच्या माध्यमातून होणारा बुद्धिभेदाचा प्रकार हा जास्त घातक आहे. प्रसादजी, याच्यामध्ये असा विषय आहे की हे जे तुम्हाला मगाशी सांगितलं मी की हे फार मोठं षडयंत्र आहे आणि ह्याच्यामध्ये एक लॉबी उभा आहे. ही जी लॉबी कार्य करत असताना त्यांनी आता काय केलेलं आहे की ह्या अशा पद्धतीनं लिखाण करायचं, येणाऱ्या पिढीला हा इतिहासच नष्ट करून दाखवायचा आहे. किंवा मागच्या वेळेला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की एक मोठा इतिहास आहे जो त्या ठिकाणी इतिहास नाहीये तरी सुद्धा त्यांनी सांगितलं हा आमचा इतिहास आहे, असं सुद्धा लिखाण करण्यात आलं की ज्याच्यामध्ये कोणता पाठ नाहीये की ज्यांना वाटते ते लिखाण करायचं. आणि अशा पद्धतीच्या लेखकांचं काय की ह्याच्या पाठीमागं सुद्धा ज्या लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, ज्या लोकांनी ह्याच्यावरती लिखाण केलेलं आहे, त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही. आणि म्हणून हे सगळं चालू आहे की आता जोपर्यंत अशा पद्धतीचा कायदा अंमलात आणत नाही की त्याच्यावरती जसं. पण मग माझा एक प्रश्न आबासाहेब पाटील आपल्याला आहे. जेम्स लेननी जे लिहिलं त्यानंतर भांडारकर इन्स्टिट्यूटवर राग निघाला. इथं हे पुस्तक 5 वर्ष बिनबोभाट महाराष्ट्रामध्ये फिरतं आणि प्रतिक्रिया निघत नाहीत. याचा अर्थ आपण कुठल्या हल्ल्याचं समर्थन करतो असं होत नाही, पण कुठल्या विषयाला चिथावणी देतो असं होत नाही, पण शांतपणे महाराजांची बदनामी महाराष्ट्रात सहन केली जाते का, हा प्रश्न आहे आबासाहेब पाटलांना. महाराजांची बदनामी कुणी सहन करू शकत नाही आणि सहन करण्याच्या पलीकडचं जर पुस्तक असेल तर त्याची जागा त्याला त्याच ठिकाणी दाखवली जाईल. फक्त विषय असा आहे की हे जे छुप्या पद्धतीने चालू आहे की मी आपल्या मीडियाचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करील
की आपण हे सगळी प्रकरणं समाजापुढे आणले आणि जेणेकरून समाजापर्यंत हे पोचले पाहिजेत की असा कोणता वर्ग आहे की त्याला ह्या बहुजन समाजाचा किंवा हिंदुत्ववाद्यांचा काय प्रॉब्लेम आहे, की त्यांना ह्यांच्यापासून दुखणं काय आहे, की ह्या लोकांना नेमकं काय साध्य करायचं आहे. आबासाहेब पाटील, तोच तो मुद्दा आहे. थोड्या वेळापूर्वी त्याच संदर्भातले उल्लेख या चर्चेत आले. त्या चर्चेतल्या उल्लेखांकडे मी आपलं लक्ष वेधतो आणि दत्ता शिर्के यांना पुढचा प्रश्न विचारतो. दत्ता शिर्के, प्रकाशकाचा समाज प्रबोधन करण्याच्या साठी एल्गार परिषदेमध्ये कोळसे पाटील सत्कार करतात, त्यावेळेला प्रकाश आंबेडकर उभे असतात, उपस्थित असतात आणि या संदर्भात तुमची नक्की भूमिका काय होती हे या चर्चेत येऊन मांडा हे विचारण्यासाठी जेव्हा आम्ही संपर्क करतो त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चर्चेत आता या विषयावर कोणीही सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली जाते. सत्कार करायच्या वेळेला या वादग्रस्त पुस्तकाचा प्रकाशक चालतो, पण प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्याच्यासाठी या चर्चेत यायचं नसतं. दत्ता शिर्के ही भूमिका कशी आणि या भूमिकेच्या माध्यमातून नक्की कोणाला काय साध्य करायचं असतं? ही दुपट्टीपणाची भूमिका आहे. एकीकडे असं भासवायचं आणि एकीकडे दाखवायचं. विलास वाघ यांचा एल्गार परिषदमध्ये सत्कार झाला. चित्रा वाघ याच्या प्रकाशक आहे आणि मला सांगा या एल्गार परिषदेचे जे आयोजक हे संभाजी ब्रिगेड पण होते. संभाजी ब्रिगेड तिथे आयोजक असताना अशा प्रकारचे पुस्तकं तिथे ते विक्रीला ठेवल्या गेले होते. तेव्हा हे संभाजी ब्रिगेड काय करत होतं आणि ते जाऊ द्या, आता ती गेलेली घटना आहे. आता उजेडात आल्यानंतर संभाजी ब्रिगेड काय करताय, इतर लोक काय करताय, कोणता समाज याच्या पुढे येत आहे, हे सगळं राजकारण आहे. सगळ्यांनी आपल्या सोयी सवलतीप्रमाणे महाराजांना वापरायचं, त्यांचा वापर करायचा आणि त्याच्यानंतर आपला वापर संपला, आपल्याला त्याच्यापासून काही फायदा नाही तर तेव्हा ओरड करायची नाही. आता एकाने महाराजांची तुलना केली, त्याचा गदारोळ झाला, पण त्याच्यावर कारवाई झाली का? नाही झालं. काही लोकांनी एका राजकारण्याला जाणता राजा म्हटलं. अहो, जाणता राजा कशाला म्हणतात? कोण असतं जाणता राजा? जाणता राजा फक्त छत्रपती शिवरायच होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच जाणता राजा होऊ शकतच नाही. पण अशा लोकांना जाणता राजा म्हटलं जातं, त्यांचे फोटो लागले जातं, एकीकडे त्यांची तुलना होतं. दत्ता शिर्के हे कमी की काय? दत्ता शिर्के हे कमी की काय? छत्रपती शिवाजी महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे बॅनर लागतात आणि त्याला राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाची सुद्धा जोड दिली जाते. इतकं धाडस सुद्धा महाराष्ट्रात व्हायला लागलंय. आनंद दवे यांना काही मुद्दे मांडायचे आहेत, आपण ते ऐकणार आहोत. आणि त्याचबरोबर या चर्चेमध्ये आपण संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधींना बोलावलं होतं, मात्र ते पोहोचू शकत नसल्याच्या भूमिकेच्या मुळे आत्ता उपस्थित नाही आहेत. पण दत्ता शिर्केंनी मांडलेल्या भूमिकेवर आपण त्यांना फोनवरून लवकरात लवकर चर्चेत सहभागी करायचा प्रयत्न करतोय. दरम्यान आनंद दवे यांना काय मुद्दे मांडायचे ते ऐकूयात. म्हणत आपल्याकडे काय झालं ना प्रसादजी, की महाराजांवर बोलणारा माणूस, त्याची जात हे सगळ्यात प्रथम बघितलं जातं. जर तुम्हाला आठवत असेल तर शोभा साठेंच्या लेखांविषयी याच व्यासपीठावरनं आपण भूमिका मांडताना मी ह्या पुस्तकाचा विषय केला, तेव्हा माझ्याबरोबर संभाजी महाराजांच्याच नावानं राजकारण समाजकारण करणाऱ्या संघटनांनी सांगितलं हे पुस्तक जुनं झालं, आम्ही त्याचा विरोध करणार नाही. मी त्यांना विचारलं की याचा तुम्ही निषेध करणार का, तर नाही म्हणून सांगितलं. तसंच पानसऱ्यांविषयी कोणीच काही बोलत नाही. आणि आजच्या बैठकीमध्ये जे काही रहस्य म्हणू आपण त्याला, जी मला माहित नव्हती म्हणून रहस्य, की एल्गारला ही पुस्तकं विकली जातात, प्रकाश आंबेडकर त्यांचा सत्कार करतात, बीजी कोळसे पाटील त्यांचं अनुमोदन करतात. या सगळ्यांना सुद्धा विचारलं पाहिजे की पुस्तकाचं काय म्हणणं. आपल्या बरोबर संतोष शिंदे जोडले गेलेले आहेत. संतोष शिंदे, आपण संभाजी ब्रिगेडचं प्रतिनिधित्व करता आहात. एक महत्वाचा मुद्दा उपस्थित झालाय चर्चेत, त्याच्यावर आपला खुलासा हवा आहे. दत्ता शिर्के, आनंद दवे त्याचबरोबर इतर मान्यवरांनी असा मुद्दा उपस्थित केला की शिवरायांच्या बदनामीचं पुस्तक ज्या एल्गार परिषदेमध्ये विक्रीला उपलब्ध होतं, ज्या एल्गार परिषदेमध्ये शिवरायांची बदनामी करणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशकाचा सत्कार झाला, त्याच्या अनेक आयोजकांपैकी एक संभाजी ब्रिगेड होती. आपण अशा प्रकारच्या माणसांचा सत्कार का केलात आणि अशा प्रकारचं वाङ्मय तिथे विक्रीला का होतं? संतोष शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर जाणीवपूर्वक वेळोवेळी चुकीच्या पद्धतीनं इतिहास चे पुस्तकं प्रकाशित झाली आणि आजही ते बाजारात आहेत. शिवाय आता जर आपण ज्या पुस्तकाचं चर्चा करतोय, शिवाजीचे उदात्तीकरण, या कुणालाही माहित नसेल
हे 2011 पासून पुस्तक बाजारात असताना सुद्धा याच्यावर कुणी त्यावेळेस बोललं नव्हतं. संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला. पुण्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमात ज्या ज्या वेळेस हे पुस्तकाच्या स्टॉलवर उपलब्ध होतं त्यावेळेस पासून आम्ही याच्या विरोधात आहोत. आम्ही याच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली होती. परंतु याच्यावर ते लेखक हयात नाहीत, वेगळे कारण सांगून त्यांनी ते डावलं गेलं. परंतु या पुस्तकावर आम्ही पहिल्यापासून याच्या विरोधात संतोष शिंदे, हा 2011च्या पासून सुरू असलेला इतिहास आहे. ताजा प्रश्न एल्गार परिषदेबद्दल आहे. तुम्ही जर इतक्या जुन्या काळापासून या पुस्तकाच्या विरोधात आहात तर मग एल्गार परिषदेत हे पुस्तक विकायला का आलं? तिथे प्रकाशकांचा सत्कार बीजी कोळसे पाटलांनी का केला? नाही, हे पुस्तक कुणी सत्कार कसा झाला? हे तिथं कसं आलं हा म्हणजे संशोधनाचा विषय. याच्यावर संशोधन केलं पाहिजे. परंतु या पुस्तकामध्ये काय लिहिलंय हे लवकर कुणाला माहित नव्हतं किंवा हे पुस्तक आजही मिळत नाही. आणि एल्गार परिषद असेल किंवा त्याच्यामध्ये कुठं पुस्तक असेल, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं, ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे. पण मग माझा हाच प्रश्न आहे संतोष शिंदे, मी हाच प्रश्न आपल्याला विचारतो. अहो 2011 पासून तुम्ही आंदोलन करताय आणि आज तागायत प्रकाशकावर गुन्हा नाही. हे पोलीस प्रशासनाचा विश्रामबाग पोलिसांचा हा दोष आहे. या पुस्तकाबरोबर अजून एक पुस्तकाची मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टीचं एक पुस्तक आहे. आता सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. या शिवाजीचे उदात्तीकरण ज्या पुस्तकावर जी बदनामी केली याच्यापेक्षा भयानक पुस्तक आता सुद्धा बाजारात आहे, जे गोष्टीच्या हाच तर प्रश्न आहे. आता अशाच पद्धतीने संतोषजी हाच प्रश्न आहे की अशा प्रकारच्या पुस्तकांची उपलब्धता असते आणि त्याच्या संदर्भात कारवाई होत नाही. दत्ता शिर्के, मला वाटतं तुम्ही यावर संतोष शिंदेना काही प्रश्न विचारू इच्छित असाल तर बोलावं, अन्यथा मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतो की 2011 पासून एखाद्या पुस्तकाच्या संदर्भातल्या तक्रारी असतात आणि पुस्तकांच्या संदर्भात काहीच होत नाही. याच्या उलट जेम्स लेनच्या बद्दल, भांडारकर इन्स्टिट्यूट बद्दल मात्र सिलेक्टिव्हली पटकन प्रतिक्रिया उभ्या राहतात. विरोधाच्या राजकारणानं छत्रपतींची जास्त बदनामी होतीये का? बिलकुल. मला त्यांना तेच विचारायचं आहे की अशा प्रकारची जेव्हा पुस्तकं येतात, संभाजी ब्रिगेड एक चांगली भूमिका घेतात कारण महाराजांची बदनामी ते सहन करू शकत नाही. मग अशा प्रकारची पुस्तकं 2011 पासून मार्केटमध्ये आहे. अजून कोणतं नवीन पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे? मग अशा वेळेस संभाजी ब्रिगेड कोणती भूमिका घेतं? त्यांना मान्य आहे का? म्हणजे हे असे पुस्तकं विक्रीत गेले पाहिजे, लोकांपर्यंत गेले नंतर मग का संभाजी ब्रिगेड भूमिका घेणार काय? आणि सरकार काही करत नाही. सरकार तर काहीच करणार नाही ना. आपण जे आहे, आपण जेव्हा संभाजी ब्रिगेड म्हणतो, महाराजांना मानतो, विरोध केला पाहिजे. या ठिकाणी पॅनलवरच्या प्रत्येक माणसाने विरोध केला पाहिजे. मुळात असं आहे, विरोध केला मी विरोध केलेला आहे. मी सुभाष साठेच्या संभाजी ब्रिगेडनीच का सतत सुभाष साठेच्या पुस्तकाचा पण विरोध केलेला आहे. आम्ही असं कोणालाही डावललेलं नाही. शिवाय राहणार नाही. आम्ही विरोधच करतो. अशी जाणीवपूर्वक कोण पुस्तकं बाजारात काढतोय? हे जाणीवपूर्वक एका विशिष्ट विचारधारेचे लोक. आज मार्केटमध्ये 100 पुस्तकं उपलब्ध असतील, वेगळ्या वेगळ्या लेखकांची पुस्तकं उपलब्ध आहेत. संतोष शिंदे, तोच तर मुद्दा आहे. अशा प्रकारची एखादी यंत्रणा बदनामीची छत्रपती शिवाजी महाराजांची दीर्घकाळ चालू राहते, याचा अर्थ त्याच्या मागे 2 व्यक्ती असतात. एक राजकीय पाठबळ असतं, दुसरं आर्थिक पाठबळ असतं. अन्यथा अशा प्रकारची मोहीम दीर्घकाळ चालणं शक्य नाही. महाराष्ट्रात हे काय चाललंय संतोष शिंदे? छत्रपती शिवाजी महाराज हे सध्या सॉफ्ट टार्गेट म्हणून वापरलं जातं. आपण आता जो शिर्केंनी उल्लेख केला, मला त्यांना सांगायचं फक्त संभाजी ब्रिगेडची ही सगळी भूमिका त्यांनीच वटवायची का? दुसरे कुठले शिवप्रेमी बोलणार नाहीत का? दत्तासाहेब शिर्के बोलणार नाहीत का? ब्रिगेडची भूमिका नाही, सगळ्यांची भूमिका आहे. माझं ऐकून घ्या. छत्रपतींना मानणाऱ्या सर्व लोकांची ही भूमिका आहे. आम्ही सगळे बोलणार आहोत. तुमच्या लक्षात आलं ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेड समोर येतं, काही गोष्टी आलं नाही. सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे असं काही नाही. नाही, इथे संतोष शिंदे, इथे वेगळा मुद्दा आहे. दर वेळेला छत्रपतींच्या बदनामीच्या संदर्भात आवाज उठवण्याची एकमेव अपेक्षा केवळ तुमच्याकडून केली जात नाही, ती प्रत्येक शिवप्रेमीकडून आहे.
मग तो शिवप्रेमी पुण्यात असो, गावात असो, मुंबईत असो किंवा कुठलाही जगाच्या कुठल्याही पाठीवर असो, इथला मुद्दा वेगळा आहे. आणि तुम्हाला या चर्चेमध्ये इतक्या तातडीनं सहभागी करून घ्यावं लागलं कारण एल्गार परिषदेमध्ये पुस्तक विक्रीला होतं. एल्गार परिषदेमध्ये प्रकाशकाचा समाज प्रबोधनकार म्हणून सत्कार झाला. बीजी कोळसे पाटील, प्रकाश आंबेडकर अशी माणसं व्यासपीठावर होती. त्याबद्दल संभाजी ब्रिगेड कधीतरी बीजी कोळसे पाटलांना विचारेल की नाही? आम्ही सगळ्यांना विचारू किंवा लेखकाचं प्रकाशकाचं मला प्रश्न उपस्थित करायचा आहे. मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. दोषी हा लेखक आहे आणि अशा लोकांना वेळीच ठोकलं पण पाहिजे. पण परंतु संतोष शिंदे एकटा लेखक कसा काय दोषी असू शकतो? प्रकाशक वारंवार ही भूमिका घेताय. जी भूमिका तुम्ही मांडता आहात तीच प्रकाशकाची भूमिका आहे. प्रकाशक म्हणतो की लेखकानं काय लिहिलं त्याचं मला कल्पना नाही. लेखकाच्या कुठल्या शब्दांना कोणी आक्षेप घेतला त्याचं म्हणणं काय खटकलं हा चर्चेचा विषय असू शकतो. संतोष शिंदे, आपण प्रकाशकाचा बचाव का करता आहात? नाही, मी म्हणतो ज्या पुस्तकामध्ये बदनामी होत असेल ती कुठल्याही महापुरुषांची असेल, त्याच्यामध्ये प्रकाशक असेल, लेखक असेल, हे सगळे दोषी आहेत. या सगळ्यांवर मी तर म्हणतो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. परंतु हे एक पुस्तक नाही, आज बाजारामध्ये असे 100 पुस्तकं उपलब्ध आहेत. 6 महिन्यापूर्वी बरोबर आहे, त्याच संदर्भातली चर्चा करायचीच आहे, गरजच आहे त्या संदर्भातली चर्चा करण्याची. दत्ता शिर्के आपल्या सोबत आहेत. दत्ता शिर्के, तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहेत संतोष शिंदे कुपऱ्या, त्याचं उत्तर द्या, मग आपण पुढे चर्चेला नेतोय. दत्ता शिर्के, पटकन विचारा. मला एवढंच म्हणायचं आहे की नेहमी रोखठोक भूमिका घेणारी एक चांगली संघटना संभाजी ब्रिगेड यावेळेस का बरं रोखठोक भूमिका घेत नाही, हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे, संतोष शिंदे तुमच्याकडून उत्तर अपेक्षित करतो. नगरचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तत्कालीन 2011 मध्ये किंवा त्याच्यानंतर ज्यांच्या हातामध्ये पुस्तक पडलं त्या सगळ्यांनी याच्या विरोधात तक्रारी दिल्या. आम्ही सुद्धा त्यावेळेस तक्रारी दिल्या, परंतु ते पुस्तक उपलब्ध झालं नाही. जसं त्यांनी मगाशी स्क्रीनवर दाखवलं, ते हार्ड कॉपी कुणाला मिळाली नाही म्हणून हे झालं. आणि आम्ही कुणाचा बचाव करत नाही. ज्यांनी शिवाजी महाराजांची बदनामी केली तो कुणी असो, छत्रपतीपेक्षा कुणी मोठं नाही, अशा लोकांवर देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पण त्याच्याबरोबर आज जे काही वेगळी पुस्तकं सुद्धा जाणीवपूर्वक बदनामीची येतात, या सगळ्यांवर सुद्धा सरकारने गुन्हे दाखल केले पाहिजेत. बरोबर आहे संतोष शिंदे, सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आपली मागणी आहे. तुम्ही कृपया असेच चर्चेमध्ये थांबा. आपण एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीतल्या पुढच्या काही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार, लक्षवेधीच्या या शेवटच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातो आहोत संतोष शिंदे यांच्याकडे. संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत या चर्चेमध्ये. संतोष शिंदे, मला आपल्याला असं विचारायचं आहे की महाराजांच्या बदनामीचे प्रयत्न थांबत नाहीत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या चर्चेत हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि मला वाटतं की याची चिंता अवघ्या महाराष्ट्राला असली पाहिजे. तुमच्या लेखी छत्रपतींच्या बदनामीच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठताना तुम्हाला दिसतो का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जाणीवपूर्वक काही लोकांच्या मनामध्ये वाईट हेतू आहे. म्हणजे आज गेल्या 3-4 वर्षामध्ये शेकडो पुस्तकं अशा पद्धतीचे बाजारामध्ये आलेले आहेत. लोकांना फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करायची, विद्वेषाचं राजकारण पेरायचं आणि बहुजन महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनाम करायची, हा एक कट आहे, हे षडयंत्र आहे. माजी शिवराय कुलकर्णी असतील, दत्ता शिर्के असतील किंवा आनंद दवे असतील, हे सगळे सरकारमधली मंडळ आहेत. फक्त शिर्के साहेब अभ्यासक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्ता प्राथमिक शाळेमध्ये गोष्टीच्या स्वरूपात शिकवणारी कमीत कमी 100 ते 150 पुस्तक आहेत, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं जाणीवपूर्वक एखादा गुरु बसवायचा आणि शिवाजी महाराज रामदासांचे गुरु त्या ठिकाणी रामदासांना दाखवायचा आणि शिवाजी महाराज अतिशय दुःखी कष्टी झाले आणि आता त्यांना राज्यकारभारच करायचं नाही आणि ते सोडून ते रामदासांकडे आले, अशा पद्धतीनं खोटा इतिहास सांगायचा किंवा दुसऱ्या बाजूला जिजाऊ शिवरायांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, असे खाजगी भाषेमध्ये, शिवराळ भाषेमध्ये बोलणारी, लिहिणारी आणि जे काही एका विशिष्ट विचारधारेची मंडळी यांची
पुस्तकं आजही बाजारात आहेत. बरोबर आहे. यांच्यावर आणि याच कुणीही बोलायला पुस्तकांचा तयार निषेध नाही. तर झालाच पाहिजे संतोष शिंदे, त्यावर कारवाई पण झाली पाहिजे. तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर दोघं जणांना बोलायचंय, आधी शिवराय कुलकर्णी आणि त्यानंतर आनंद दवे. वेळेची मर्यादा आहे, कृपया आपण सर्व मान्यवरांनी हे लक्षात घ्यावं. शिवराय कुलकर्णी, आपण बोलणार आहात. प्रसादजी, मला 2 मुद्दे मांडायचे, अगदी छोट्या भाषेत, अगदी कमी शब्दांमध्ये मांडतो. एक तर ते दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते, रामदास स्वामी त्यांचे गुरु होते की नव्हते, हा वाद अधूनमधून उपस्थित होत असतो. तो वर्षानुवर्ष सुरू आहे. जर अभ्यासाअंती जर निष्कर्ष निघाला की रामदास गुरु नाहीत, अभ्यासाअंती निष्कर्ष निघाला दादोजी कोंडदेव गुरु नाहीत, तर त्याचा आग्रह सगळ्यांनी सोडला पाहिजे. मी अगदी या मताचा आहे. अभ्यासाअंती सगळ्यांनी मिळून तो निष्कर्ष काढला पाहिजे. हा मोठा वादाचा मुद्दा असू शकत नाही की त्यांचा गुरु कोण होता आणि कोण नव्हता. बर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येक वाक्य किळसवाणं लिहिलं असताना मला दुर्दैव याचं वाटतं की या चर्चेमध्ये त्यांना या पुस्तकापेक्षाही दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे विषय मोठे वाटतात. मला असं वाटतं की हा जो माइंडसेट आहे ना, हा माइंडसेट याच्या मागे आहे. शिवाजी महाराज सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, पण दुर्दैवाने आम्ही या सगळ्या मान्यवरांना त्यांच्या त्यांच्या स्वजातीत बांधण्याचं, त्यांच्या चौकटीमध्ये बसवण्याचं पातक अत्यंत वेगाने गेल्या या 2 दशकांमध्ये सुरू केलेला आहे. ठीक आहे. याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की याच्यावर लोकांचं दैवत असतानाही लोक समोरून बोलायला तयार नसतात. 2011 पासून या शिंदेना माहिती आहे आणि 2011 पासून ते चूप आहेत या विषयावर. 100 पुस्तकं असतील, पण हे पुस्तक बंद नाही पाडू शकले. हे पुस्तक बंद नाही पाडू शकले, हाच एक मुद्दा आहे. आणि नुसतं बंदच नाही पाडू शकले तर दुर्दैवानं एल्गार परिषदेत त्याची विक्री झाली आणि त्याच एल्गार परिषदेमध्ये या प्रकाशकाचा सत्कार झाला. आनंद दवे, आपल्यालाही मुद्दा मांडायचा आहे. आपण आता बोलणार आहात. 1 मिनिटाचा वेळ देतो, कृपया मर्यादेत बोला, वेळ मर्यादेमध्ये बोला. काय उत्तरं नसली आणि भूमिका स्पष्ट नसली तर असे गोंधळ काढण्यात येतात संतोष शिंदेकडे नेहमीच. रामदास स्वामी महाराजांचे गुरु होते का नव्हते हा प्रश्नच आज नव्हता. गुरु असण्याने किंवा नसण्याने दोन्ही मोठ्या विभूतींचं महत्व कमी किंवा जास्त सुद्धा होत नाही. पण छत्रपतींच्या आयुष्यामध्ये रामदास स्वामींचं एक स्थान होतं. छत्रपतींना त्यांच्याविषयी आदर होता हे नेहमी नेहमी दिसलेले, त्यांची येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा ते दाखवलेले. पण हा विषय चर्चेत नसल्यामुळे मी काय खूप घेत नाही. पुस्तकाचा तीव्र निषेध करतो. उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या मागे लागून या पुस्तकावर याच नव्हे, जसं संतोष शिंदेनी सांगितले तशा प्रकारच्या अनेक पुस्तकांवर कशी बंदी आणता येईल. संतोषजी जमलेले तुम्ही आणि आम्ही एकत्र बसू, एकत्र या सगळ्या पुस्तकांवर बंदी आणू, नंतर बाकीचे प्रश्न आपण चर्चेत घेऊ. सर्वप्रथम पुस्तकावर बंदी आणली पाहिजे. महाराज संतोष शिंदे, आत्ताच्या घडीला विषय हा दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासांचा नाही. आत्ताच्या घडीचा विषय हा छत्रपतींच्या विषयी अत्यंत अपमानास्पद भूमिका घेणाऱ्या एका पुस्तकाचा आहे, ज्याच्यात औरंगजेबाचं उदात्तीकरण आहे. असं असताना तुम्हाला पुन्हा रामदास आणि दादोजींची आठवण काय यावी? कारण जाणीवपूर्वक गुरु म्हणून ते त्याच्यावर शिक्के मारतात. छत्रपती शिवाजी महाराज अद्वितीय राजे आहेत. त्यांनी निषेध करावा संतोष शिंदेंनी. इतिहास लिहिलाय. बरोबर आहे ना संतोष शिंदे, त्याचं कोणी समर्थन नाही करत आहे. पण तुम्ही एल्गार परिषदेमध्ये या झालेल्या पुस्तकाच्या विक्रीची आणि प्रकाशकाच्या सत्काराच्या बद्दल एक चकार शब्द घ्यायला तयार नाही आयुष्यात आले नसते तरी सुद्धा महाराज मोठे ठरले असते. म्हणून असे पुस्तकं येतात. हे खोट्या इतिहासाला, ही खोट्या इतिहास सुगावाच्या प्रकाशकांचा सत्कार करणाऱ्या व्यासपीठाचा तुम्ही निषेध करीत अजिबात सांगू नका. मग तुम्ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना सांगा, मुख्यमंत्र्यांना, की त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी खोटे आणि चुकीचा इतिहास लिहिलेला आहे त्या सगळ्या लेखकांवर, प्रकाशकांवर. आधी तुम्ही तर करा निषेध, आम्ही आमचं सांगू काय सांगायचं, तुम्ही नका सांगू. शिवसेनेनी काय करायचं तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही त्या व्यासपीठाचा निषेध करणार आहात का ज्याच्यावर सत्कार झाला सुगावाल्यांचा, ते सांगा. इतिहास तुम्ही मानता. विलास वाघाला शनिवार वाड्यावर फाशी द्या, आमचे काही म्हणणं नाही. ठीक आहे. आनंद दवे आणि संतोष शिंदे दोघांनाही मी थांबवतोय. चर्चेच्या या वेळ मर्यादेच्या भूमिकेला लक्षात घेऊन मला पटकन दत्ता शिर्केंना विचारायचंय. दत्ता शिर्के, तुमच्या लेखी महाराजांच्या बदनामीचे, औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे हे प्रयत्न कधीतरी थांबणार आहेत की नाही? कधीतरी नाही, आत्ताच थांबले पाहिजे. आणि सर्व महाराष्ट्राने, पूर्ण देशाने महाराजांचं उदात्तीकरण
ज्या पद्धतीने चालू आहे आणि अशा प्रकारची जे पुस्तकं येत आहेत, तुलना होत आहे, कोणी त्यांची जाणता राजा म्हणून बरोबरी करताय, हे असं थांबवलं पाहिजे. आणि महाराज हे छत्रपतीच होते आणि त्यांच्या पुढे कोणीच नाही आणि ते आपले आराध्य दैवत आहे. बरोबर आणि आहे. आपल्या याच आराध्य मुद्द्यावर इथे दैवताला आपल्याला कोणी- थांबवतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. तमाम महाराष्ट्राला ज्या व्यक्तीनं ओळख दिली त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांच्या दिलेल्या प्रेरणेनं हा महाराष्ट्र जन्मला आणि आपण सर्व आज या महाराष्ट्रात त्यांच्याच अस्मितेच्या अत्यंत अभिमानास्पद वर्तनामुळे कायम आहोत. तेव्हा छत्रपतींच्याच नव्हे तर छत्रपतींच्या संबंधित असलेल्या प्रत्येक इतिहासाच्या पानाची, क्षणाची आणि शब्दाची सुद्धा बदनामी होणार नाही, ही काळजी प्रत्येक शिवप्रेमीनं घ्यायला हवी. महाराजांच्यासाठी ती खरी आदरांजली ठरेल. या क्षणाला चर्चेत इतकंच. लक्षवेधीमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.